बाबा आता फक्त जरा 2 दिवस आंघोळ करताना काळजी घ्या, पाणी लागणार नाही याची. हो हो सांभाळेन मी. तू या सगळ्याचा विचार नको करत राहू आता. आई आजींशी काय बोलायचं याचा विचार कर. जावई बापूंशी काय बोलायचं हे ठरव. बाबा मला आई आजींशी बोलण्याचं टेन्शन आलंय. श्रीशी बोलणं तसं सोपं आहे. बरं आटप, तुझी ऑफिसला जायची वेळ झाली. एक सांगू? सांग. तू काय सांगणार आहेस ते ठाऊक आहे मला. मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण अगं नाही, तू लहान असलीस म्हणून तुझं मत मांडू नये असं थोडंच आहे. तुम्ही आईशी खूप चुकीचं वागताय बाबा. असेल, पण तसं वागून मला खूप बरं वाटतंय. पण बाबा तुम्ही असे नाही आहात. तरी मला तिच्याशी तसं वागावं लागतंय. तुम्हीच मला शिकवलत ना सगळ्यांशी चांगलं वागायला. चुकलं माझं. म्हणजे मी तुम्हाला हे शिकवलं की चांगलं वागावं, पण लायकी असलेल्या माणसाशीच चांगलं वागावं हे शिकवायला विसरलो मी. बाबा आईचा स्वभाव असाच आहे. पण म्हणून तो स्वभाव माझ्या सर्वस्वावर येत असेल ना तर मी नाही सहन करणार. एवढं काही केलेलं नाहीये तुम्ही. तुमचा गैरसमज झाला असेल कदाचित. नाही नाही, उलट माझा गैरसमज दूर झाला. बाबा श्री माझ्याशी वागला तसं तुम्ही आईशी वागताय. पण तुझी आई म्हणजे तू नाही ना जानू. पण ती तुमची बायको आहे बाबा. एवढी वर्ष निष्ठेने संसार केलाय तिने तुमच्या बरोबर. मान्य आहे ना, पण म्हणून आता उरलेली वर्ष तिच्या बरोबर संसार करायची शिक्षा मी नाही भोगू शकत. बाबा मला तुमचं नाही पटत आहे. तुम्हाला शिक्षा का वाटायला लागली आता? हे बघ, तू नको यात लक्ष घालू. तुला तुझा संसार आहे तिकडे तू लक्ष दे. असं नाही होत ना बाबा. माझ्यासाठी माझं माहेर कधीच तुटणार नाहीये आणि माझ्या माहेरच्या फ्रेम मधून मी आईला कधीच काढणार नाही. तुम्हाला कितीही नकोशी झाली असली ना ती तरीही. आता कुठे सुख येत आहे माझ्या आयुष्यात? नाही, पण तुम्ही असं वागून दुःख बॅलन्स करताय माझ्या आयुष्यात. हा ये जी बोला. कुठे?